नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HP विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक हलका चक्रवात उत्तर प्रदेशवर दिसत आहे. तसेच विदर्भावर येणारी हवा ही दक्षिण पश्चिम दिशेने विदर्भावर येत आहे. चार्ट 2 मध्ये सुद्धा विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम दिशेने येत आहे आणि एक हलका चक्रवात उत्तर प्रदेशवर दिसत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 5 जुलैला विदर्भामध्ये अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 6 जुलैला विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 7 जुलैला विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्यम पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 6 जुलैला अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 7 जुलैला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे आणि हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवसात कमाल तापमानामध्ये फारसा मोठा बदल होणार नाही. अधिक माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबवर माहिती बघू शकता. धन्यवाद.